नमस्कार मंडळी, आपल्या YouTube वाहिनीवर आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. येत्या 1 फेब्रुवारी 2026 रोजी माघ पौर्णिमा आलेली आहे. माघ पौर्णिमा ही हिंदू धर्मात सर्वात पवित्र पौर्णिमा मानली जाते. या दिवशी अशी कामे करतात ज्याने घरात सुख समृद्धी, शांती, आर्थिक स्थैर्य इत्यादी लाभते. तर आजच्या या व्हिडिओत आपण माहिती करून घेणार आहोत. या दिवशी एक रंग आहे तो अशुभ आहे आणि तो या दिवशी घातला नाही पाहिजे. त्याचबरोबर या दिवशी कुलदेवीची कोणती अशी अत्यंत प्रभावी सेवा आहे जिने कुलदेवी प्रसन्न होते किंवा कुलदैवत प्रसन्न होते. त्याचबरोबर यंदाची माघ पौर्णिमा कोणत्या वारी आहे, किती दिवस आहे, ती कधीपासून सुरू होणार आहे व कधी संपणार आहे हे जाणून घेणार आहोत. तर या वर्षीची माघ पौर्णिमा म्हणजेच 2026 या वर्षातील माघ पौर्णिमा ही रविवार दिनांक 1 फेब्रुवारी 2026 रोजी आलेली आहे. ही पौर्णिमा पहाटे सकाळी 5:52 सुरू होणार आहे. तर सोमवार म्हणजेच 2 फेब्रुवारी 2026 रोजी पहाटे 3:38 संपणार आहे. तर तुम्हाला ही कुलदेवतेला प्रसन्न करायचे असेल किंवा कुलदैवताला प्रसन्न करायचे असेल तर ती प्रभावी सेवा तुम्हाला 1 फेब्रुवारी 2026 रोजी करायची आहे. मुख्य माघ पौर्णिमा ही 1 फेब्रुवारी 2026 रोजी या दिवशी साजरी करण्यात येणार आहे. तर माघ पौर्णिमेच्या दिवशी म्हणजेच या वर्षीची माघ पौर्णिमा ही 1 फेब्रुवारी 2026 रोजी आलेली आहे. तर या दिवशी तुम्हाला अन्नदान करायचेच आहे. अन्नदान हे खूप चांगले कार्य आहे, खूप शुभ कार्य आहे. अन्नदान हे सगळ्यात उच्च दान मानले जाते. हिंदू धर्मानुसार अन्नदान हे सगळ्यात पवित्र दान व सगळ्यात उच्च दान मानले जाते. तर अन्नदान तुम्हाला करायचं आहे. तुम्ही कोणत्याही अन्नाचे दान करा. विशेषतः तुम्ही ब्राह्मण, एखाद्या निराधार व्यक्तीला किंवा गरजू व्यक्तीला तुम्ही अन्नदान करू शकतात. या दिवशी अन्नदान हेच खरे दान मानले जाते. जर तुमच्याने अन्नदान शक्य होत नसेल तर तुम्ही वस्त्रदान किंवा इतर कशाचेही दान करू शकतात. त्या दिवशी कोणता रंग वर्ज्य आहे? 2026 मधील माघ पौर्णिमेच्या दिवशी काळा रंग वर्ज्य मानला गेला आहे. तर या दिवशी तुम्ही काळा रंग अजिबात घालू नका. काळा रंग वर्ज्य असण्यामागे असेही एक कारण असू शकते की हिवाळा आता अंतिम टप्प्यात येऊन पोहोचलेला आहे. म्हणजेच माघ पौर्णिमा म्हणजे हिवाळ्याचा अंतिम टप्पा असतो. तर आता सूर्याची उष्णता वाढेल. तर त्यामुळे काळा रंग सूर्याची उष्णता जास्त शोषून घेतो. म्हणजे आपल्या शरीरामध्ये उष्णता जास्त शोषली जाते. त्यामुळे आपण आजारी देखील पडू शकतो. म्हणून या दिवशी किंवा या काळात काळा रंग घालू नये. सूर्याची उष्णतेचा प्रभाव जास्त असतो म्हणून. तर कुलदेवीची अशी कोणती सेवा करावी ज्यामुळे फायदे होतील, लाभ होतील किंवा कुलदेवी प्रसन्न होईल किंवा कुलदैवत प्रसन्न होईल? तर या दिवशी किंवा माघ पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही कुलदेवीला कुंकुमार्चन करू शकतात. कुंकुमार्चन हा पूजाविधी तसा म्हणायला गेला तर अत्यंत सोपा आहे. तुम्ही कुलदेवीला 11 वेळेस, 1008 वेळेस किंवा 1001 वेळेस कुंकू अर्पण करू शकतात. आणि देवीला पण ही पूजा अतिशय विधिवत करावी लागते. तुम्हाला जर याविषयी संपूर्ण माहिती हवी असेल किंवा कुंकुमार्चन विषयी संपूर्ण माहिती हवी असेल तर आपल्या वाहिनीवर म्हणजेच डिजिटल डीजी मराठी या YouTube वाहिनीवर आत्ताचा नवा कोरा व्हिडिओ यावर उपलब्ध आहे. आपल्या वाहिनीवरचा तो पहिलाच व्हिडिओ आहे. त्यामध्ये मी गणपती बाप्पांची कुंकुमार्चन पूजा करून दाखवलेली आहे. तुम्ही त्या जागी तुमची कुलदैवता बसवू शकतात.
कुंकुमार्चन पूजा ही अतिशय प्रभावी पूजा आहे. तुम्ही कुलदैवतेला प्रसन्न करण्यासाठी एकदा तरी ही पूजा केलीच पाहिजे. तुम्ही पौर्णिमेला, अमावस्येला किंवा नवरात्रीत ही पूजा करू शकतात. फक्त देवीलाच नाही तर देवीच्या सगळ्या रूपांना ही पूजा चालते. तसेच गणपती बाप्पांनाही ही पूजा चालते. तर हा व्हिडिओ आवडल्यास कमेंट्समध्ये ओम कुलदैवताय नमः किंवा तुमची कुलदैवता कोणती आहे ही सांगायला विसरू नका. अशाच नवनवीन व्हिडिओ सोबत आम्ही तुम्हाला भेटत राहू. तोपर्यंत धन्यवाद. आपलीच वाहिनी डिजिटल डीजी मराठी.